नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत आणि बिलकुल कडू होणार नाही आहे। ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने केली तर बिलकुल कडू लागणार नाही आणि खूप छान बनते कारल्याची भाजी। सगळेजण आवडीने खातील अशी ही कारल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। तर मी इथे 1 पाव कारले घेतले आहे आणि ते गोल गोल असे चिरून घेतले आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे। आणि कवळ्याच्या राहिल्या तरी चालते। तर आता आपण हे कारले छान स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण आता कारले आपले स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आणि हे पाणी काढून घ्यायचं। या ठिकाणी आपण कारले छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता आपण हे थोडे वाफवून घेऊया म्हणजे लवकर शिजतात। आणि मग हे काही काही याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या। गॅसवर एक गंज ठेवलाय, त्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि आता आपण हे आपले कारले त्यामध्ये शिजण्याकरता ठेवणार आहोत। आणि कवळे कारले असले की लवकर शिजतात। तर आपण हे 5 मिनिट आता शिजवून घेणार। आता या ठिकाणी आपले कारले शिजत आहे। तर आपण याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं। थोडं मीठ टाकलं तर कारल्याचा जो कडूपणा असतो तो निघून जातो। तर या ठिकाणी मी मीठ टाकते आहे, अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। आणि आता अजून थोडी एक वाफ काढून घेऊया म्हणजे आपले कारले छान शिजतील। आता या ठिकाणी आपले कारले शिजलेले आहे छान। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कारल्यातलं जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत। आणि कारले एका चाळणीमध्ये मी काढून घेतले म्हणजे ते लवकर सुकतील। या ठिकाणी मी कारले एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि ते आपण सुकते ठेवणार आहोत। एका साईडने उचलून ठेवते। आता भाजीची फोडणी करता भाजी करण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 2 कांदे घेतलेले आहे, 1 टमाटर घेतलेला आहे, थोडासा गूळ घेतलेला आहे, खूप छान चव येते। मग हळद, लाल तिखट, मोहरी, मीठ, धने जिरे पूड आणि आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण कांदा चिरून घेऊया म्हणजे चॉप करून घेऊया आणि टमाटर पण। या ठिकाणी मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण कारले छान सुकवून घेतले। आता हे आपण थोडे फ्राय करून घ्यायचे। याची भाजी खूपच टेस्टी होते। मग तर थोडे आपण फ्राय करून घेणार आहोत। तेल गरम झालं की तेल गरम झालेलं आहे, थोडे थोडे कारले सोडायचे आणि छान फ्राय करून घ्यायचे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण दोन्ही करून छान फ्राय करून घेतलेले आहे कारले। आता हे आपण काढून घेऊया आणि उर्वरित पण कारले तसेच फ्राय करून घेऊया। संपूर्ण कारले फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकाल आपण शिजवताना थोडं मीठ टाकलं, त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा पहिलेच कमी झालेला आहे कारल्याचा। आणि आता पण थोडे फ्राय करून घेत आहे आणि त्याच्यामुळे पण कडवटपणा कमी होणार आहे। तर अशा पद्धतीने जर भाजी कराल तर खूपच छान होते, लहान मुलं पण आवडीने खाणार। हे पण कारले आपले छान फ्राय करून झालेले आहे थोडे थोडे। आता आपण हे पण काढून घेऊया आणि भाजीची तयारी करून घेणार आहोत। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल थोडंफार तेल आहे आणि कारले आपण फ्राय केलं तर त्याला पण तेल आहे, तर आपण तेल टाकणार नाही हो। आता सर्वात प्रथम आपण पहिले मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडायला लागलेली आहे, त्यानंतर पेस्ट टाकून घेऊया जिरं आलं लसूणची। आणि ही शिजली की आपण याच्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकूया। भरपूर सारा कांदा असला की भाजी छान होते। आणि आता याला
लालसर होऊ दे। या ठिकाणी आपला कांदा छान लालसर होत आलेला आहे। तर आपण सुके जिन्नस टाकून घेणार आहोत। सर्वात प्रथम आपण थोडी हळद टाकून घ्यायची, त्यानंतर लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं, कमी जास्त, आणि मीठ आपण कारले शिजताना टाकलं होतं थोडंफार, तर थोडं कमी टाकायचं, आणि धने जिऱ्याचा कूट। आता हे थोडा वेळ होऊ द्यायचं, शिजू द्यायचं तिखट। आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो सोडणार आहोत, एक चॉप केलेला। आता हे पण शिजवून घेऊ। आणि थोडा जो गूळ होता तो सोडणार आहोत। आपण टमाटर टाकलेला आहे तर थोडा गूळ टाकायचा, आणि तसे कारल्याच्या भाजीला थोडा गूळ टाकायचा, म्हणजे चविष्ट लागते भाजी। आता आपलं टमाटर छान शिजल्या गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी। आता आपण आपले फ्राय केलेले कारले त्यामध्ये सोडायचे, आणि आता हे छान शिजू द्यायचं। आता तसे आपले कारले शिजलेच आहे, पण याला तिखट मीठ लागलं की लवकरच ते शिजले जाते। थोडे शिजायचे बाकी ठेवले आपण। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ऑलमोस्ट आपली भाजी होत आलेली आहे, छान तेल सुटलेलं आहे भाजीला। आता फक्त 2 मिनिटं आपण अजून शिजवून घेऊया। हे पहा कारले पण छान शिजले गेलेले आहेत। या ठिकाणी आपली भाजी छान शिजल्या गेलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर या ठिकाणी आपण कारल्याची भाजी करून घेतली आहे। त्याच्यामध्ये मी सांबार पण टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर, आणि तुम्ही पाहू शकाल किती छान झालेली आपली कारल्याची भाजी। वाटत पण नाही आहे कारल्याची भाजी ती आपली। तर यानुसार ट्राय करून पहा, कारल्याची भाजी नक्की छान होणार आणि सगळ्यांना आवडेल। लहान मुलं पण आवडीने खातील। नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट पाठवा की कशी झाली म्हणून कारल्याची भाजी। नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला।